संसाराकडे दुर्लक्ष करून तुकाराम महाराजांनी भक्तीचं सर्वोच्च टोक गाठलं हे आपल्याला माहितीये। आपल्या या टोकाच्या भक्तीला ते आम्ही नाच मांडला असं म्हणतात। आपणही त्यांच्यासारखी भक्ती करू असं आपल्यालाही वाटतं ना, पण आम्ही जो नाच मांडलाय त्या नाचात तुम्ही नाचू नका असं तुकाराम महाराज आपल्याला सावध करतात। का तर तुम्ही सगळ्या गोष्टींशी उदास होऊन जर या भक्तीच्या नाचात नाचता आहात, पण तरीही मागे राहिलेला संसार, घरदार, तुमची प्रेमाची माणसं, या मागेल्या गोष्टींची आस तुमची सुटत नसेल तर तुमची काय अवस्था होईल हे सांगताना ते म्हणतात की तुका म्हणे काय वायावी न धिंद, पती ना गोविंद दोन्ही नाही। इथे धिंड हा शब्द धिंद असा वापरला आणि धिंड काढणे हा वाक्प्रचार आपल्या सर्वांना माहितीये। म्हणून ते म्हणतात जर तुम्ही अर्धे भक्तीत आणि अर्धे संसारात असाल तर धड पतीही नाही आणि धड गोविंदही नाही, ही तुमची धिंड कारल्यासारखी अवस्था होईल। असा सजगतेचा इशारा देणारा आजचा तुकाराम गाथेतील 21वा अभंग। या अभंगाचं संपूर्ण निरूपण करणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आला आहे, त्याची लिंक मी खाली देतेय, तो व्हिडिओ नक्की पहा। धन्यवाद।